नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 1 मार्च 2025 रोजी जो इंग्लिश मीडियमचा इंग्लिश विषयाचा पेपर झाला फर्स्ट लँग्वेज त्याची उत्तरं पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की डू ॲज डिरेक्टेड, पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. या वाक्यामधलं इन्फिनिटिव्ह शोधायचं होतं. ही वॉज आस्किंग टू गो फॉर द कन्सर्ट. यामध्ये टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे. ज्या क्रियापदात टू असं त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. गेट आउट अँड वेट इन द यार्ड. यामध्ये वाक्य सुरुवात क्रियापदात झालेली म्हणून हे वाक्य इम्परेटिव्ह आहे किंवा कमांड आहे. नंतर अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यामध्ये मी लावलेले आहेत शब्द पहा. इंडिस्प्युटेबल, इनइक्वॅलिटी, इंटरॅक्शन्स अँड इन्व्हेन्शन्स. अँड कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. नाउन घेऊन पूर्ण करायची होती चेनी. पहिला शब्द पोडियम. पोडियमचं शेवटचं अक्षर यम असल्यामुळे इथं मी केलेलं आहे मॅरेज. नंतर ई असल्यामुळे एग्स, नंतर जी असल्यामुळे ग्रास आणि नंतर एस असल्यामुळे सॉल्ट. तुमचं उत्तर वेगळं असू शकेल. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. कॅन यू कुक. यामध्ये हे वाक्य प्रश्नार्थक आहे. वाक्याचं पहिलं अक्षर शब्दाचं पहिलं अक्षर सी कॅपिटल आणि शेवटी प्रश्नचिन्ह. त्यानंतर पुढे रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय एम डुईंग माय बिट. हे चालू वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला करायचं होतं. आय हॅड बीन डुईंग माय बिट. हॅड बीन डुईंग असं वापरायचं होतं. नंतर मेक अ वर्ड रजिस्टर फॉर 4 वर्ड्स रिलेटेड बँक. बँक संदर्भातील शब्द लिहायचे होते. कॅश, चेक, डिपॉझिट, इंटरेस्ट, लोन, अकाउंट, रेट. तुम्ही इतरही लिहू शकले असाल. द किंग एक्झिक्युटेड द बियर्ड मॅन्स ब्रदर. या ठिकाणी व्हॉइस बदलायचा होता. सुरुवात दिलेली होती द बियर्ड मॅन्स ब्रदर वॉज एक्झिक्युटेड बाय द किंग. या वाक्यामध्ये हा साधा भूतकाळ असल्यामुळे इथे वॉज आणि क्रियापदाचे स्वरूप एक्झिक्युटेड. नंतर बीमध्ये डू ॲज डिरेक्टेड एक वाक्य दिलं होतं पहा. डिग्रीचं वाक्य होतं. अ डायमंड इज वन ऑफ द मोस्ट प्रिशियस स्टोन्स. या वाक्याचं आपल्याला सुरुवातीला पॉझिटिव्ह करायचं होतं. सुरुवात करून दिलेली आहे व्हेरी फ्यू स्टोन्स आर ॲज प्रिशियस ॲज अ डायमंड. नंतर कम्पॅरेटिव्ह करायचं होतं याचं. अ डायमंड इज मोर प्रिशियस दॅन मेनी अदर स्टोन्स. इथं मेनीऐवजी मोस्ट वापरलं तरी चालतं. त्यानंतर इथे एक शब्द दिला होता ॲप्रोच. त्याचं नाऊन म्हणून उपयोग करायचा होता आणि वर्ब म्हणून उपयोग करायचा होता. मी इथे एक वाक्य केलेलं आहे पहा. द कंपनीज अप्रोच टू मार्केटिंग इज इनोव्हेटिव्ह. यामध्ये नाऊन म्हणून उपयोग केलेला आहे. आणि वी नीड टू अप्रोच द प्रॉब्लेम फ्रॉम डिफरंट अँगल. यामध्ये ॲप्रोचचा उपयोग वर्ब म्हणून केलेला आहे. दुसरा प्रश्न होता टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे यामध्ये आपल्याला हा पॅसेज दिलेला होता आणि हा पॅसेज वाचून ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. तर पहिली जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती जोड्या लावा मॅच द फॉलोइंग. तर हे कोणतं ठिकाण कुठे आहे हे सांगायचं होतं. ते परिच्छेदामध्ये आहे. तेव्हा माचू पिचू हे पेरूमध्ये आहे. नंतर सिडनी ऑपेरा हाऊस हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. येलोस्टोन नॅशनल पार्क हे US आहे. आणि हिस्टॉरिक सेंटर ऑफ वेन्ना हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तसे जोड्या लावायच्या होत्या. नंतर पुढे जे आहे कंप्लीट वेब दिलेले होते की वेब पूर्ण करायचे होते. किंवा वर्ल्ड हेरिटेजला धोके कोणते आहे. डेंजर्स टू द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. तर त्याची उत्तरं अशी आहेत. वॉर, नंतर अनकंट्रोल अर्बनायझेशन, नंतर हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, नंतर अर्थक्वेक्स. अजूनही आहेत पहा. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. एअर पोल्युशन, रेन, नंतर पोचिंग. तर यापैकी 4 तुम्हाला लिहायचे होते. नंतर पुढचं जो ॲक्टिव्हिटी आहे ती 4 शब्द दिले होते. नॅचरल, ॲलोकेट, प्रोटेक्ट आणि हेवी. यातले ॲडजेक्टिव्ज कोणते आहेत तर नॅचरल आणि हेवी. आणि वर्ब्स आहेत ॲलोकेट आणि प्रोटेक्ट. असं विभाजन करायचं होतं. नंतर पुढे
ग्रामरमध्ये A4मध्ये पिक आउट द सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट या वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज शोधायचा होता. देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. तर दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्याचं नाव काय ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. नंतर वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर याचं व्हर्बल क्वेश्चन करायचं होता. त्यामध्ये फक्त आर आधी घ्यायचं होतं. आर वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर आणि क्वेश्चन मार्क असं करायचं होतं. नंतर A5मध्ये पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन होता. हाऊ कॅन वी प्रिझर्व आवर हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स. तर ते तुमच्या पद्धतीने मी उत्तर लिहिलं असेल पण साधारणतः असं लिहू शकला असेल तुम्ही की हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. वी शूड प्रिझर्व देम. We can preserve them by stopping pollution by taking their care. असं साधारणतः मी उत्तर सांगतो तुम्हाला. नंतर बीमध्ये सुद्धा एक पॅसेज दिला होता. तो असा होता तो पॅसेज वाचून तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. त्यामुळे पहिली ॲक्टिव्हिटी अशी होती नेम्स ऑफ पीपल गिवन क्रेडिट बाय द स्पीकर. म्हणजे या ठिकाणी स्पीकरनं कुणाला क्रेडिट दिलं आहे ते नावं आहेत पाहिजे त्या ठिकाणी दिलेली आहेत. या ठिकाणी कल्लू कुमार, धूमदास, आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मासिह अशी उत्तरं द्यायची होती. नंतर इकडे तुम्हाला बॉक्स पूर्ण करायचे होते. 2 सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस कोणते आहेत पॅसेजमध्ये दिलेले इंडिया आणि नॉर्वे. द स्पीकर रिप्रेझेंट्स. स्पीकर कोणाचं प्रतिनिधित्व करतात तर द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स किंवा द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी किंवा मिलियन्स ऑफ चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड. या 4पैकी 2 लिहायचे होते. नंतर B3मध्ये तुम्हाला अँटोनिम्स लिहायचे होते अपोजिट वर्ड्स प्रिफिक्स वापरून. ऑनर, डिसऑनर, डिस हे प्रिफिक्स, ब्रोकन, अनब्रोकन, अन हे प्रिफिक्स आहे. नंतर वर्ड उत्तर लिहायचं होतं. अ पर्सन हू वर्क्स फॉर सोशल चेंज इज कॉल्ड ॲक्टिविस्ट. अ पर्सन हू सॅक्रिफायसेस हिज ऑर हर लाईफ फॉर द कंट्री इज मार्टियर. नंतर A4मध्ये आय हम्बली असेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टियर्स. पिक आउट 2 डिटरमायनर्स. दिस आणि ऑल हे 2 डिटरमायनर्स आहेत. नंतर पुढचा आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट्स. यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं होतं. आय हॅव नॉट ओनली हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज बट ऑल्सो फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट्स असं उत्तर होतं त्याचं. आणि 5वा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स. वुड यू लाईक टू बी अ सोशल वर्कर वेन यू ग्रो अप. व्हाय. हे तुम्ही लिहिलं असेलच पण साधारणतः असं लिहू शकला असता तुम्ही. वेन आय विल ग्रो अप आय वुड लाईक टू बी अ सोशल वर्कर बिकॉज आय लाईक टू सर्व सोसायटी. आय लाईक टू हेल्प नीडी पीपल. हे तुमच्याबद्दल तुम्ही लिहिलं असेल. पुढे प्रश्न 3रा पोएट्रीवर होता. ही जी पोएम दिलेली आहे ही वाचून ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. तर पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती अशी आहे ट्रू फॉल्स लिहायचं होतं. द नॅरेटर्स फादर वॉज रॅशनलिस्ट. ट्रू. इट वॉज समर वेन दॅट इन्सिडेंट टूक प्लेस. फॉल्स. मदर फाउंड रिलीफ आफ्टर 20 hours. ट्रू. अँड मदर थँक द नेबरर्स फॉर स्पेअरिंग हर चिल्ड्रन. फॉल्स अशी उत्तरं होती. नंतर पुढे इकडे जे प्रश्न दिलेले आहेत A2मध्ये व्हॉट वेअर द इफर्ट्स टेकन बाय द फादर अँड द होली मॅन टू रिड्यूस द पेन ऑफ द मदर. तर असं उत्तर लिहायचं होतं. द इफर्ट्स टेकन बाय फादर टू रिड्यूस द पेन ऑफ मदर वेअर दॅट ही ट्राईड एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग्स. पहा इकडे उत्तर दिलेलं आहे. पावडर, मिक्सचर, हर्ब अँड हायब्रिड. He even poured a little paraffin upon the beaten toe and put a match to it. हे फादरने केलेली पोट आहेत. आणि नंतर होली मॅनने जे केलेले आहेत इफोर्ट्स ते असे आहेत. बघा या ठिकाणी दिलेले याचं
बघा, होली मॅन परफॉर्म हिज राईट्स टू टेम द पॉयझन विथ ॲन इन्कांटेशन, असं उत्तर होतं. नंतर फाइंड आउट एक्झाम्पल ऑफ अँथिसिस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. त्यामध्ये हे जे आहे, माय फादर स्पेक्टिक रॅशनलिस्ट ट्राईंग एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग, हे अँथिसिसचे एक्झाम्पल आहे. नंतर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये वेअर द माइंड इज फ्री विदाउट फेअर ही पोएम दिली होती. ती अशी आहे, टायटल आहे वेन द माइंड इज विदाउट फिअर. द पोएट आहे रवींद्रनाथ टागोर. राईम स्कीम नाही, त्या ठिकाणी फ्री वर्समध्ये पोएम आहे. फिगर्स ऑफ स्पीचमध्ये मेटॅफर, पर्सॉनिफिकेशन, अलिटरेशनसुद्धा आहे यामध्ये. सेंट्रल आयडिया ही तुम्हाला लिहायची होती की साधारणतः किंवा दिस पोएम इज प्रेयर मेड बाय रवींद्रनाथ टागोर टू गॉड टू मेक दिस वर्ल्ड गुड प्लेस टू लिव्ह, साधारणतः असं लिहायचं होतं. ते तुमच्या पद्धतीने लिहिलेलं असेल. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो नॉन टेक्स्च्युअल आहे. हा परिच्छेद वाचून तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. तर पहा, पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला वाक्य सेंटेन्स ही कंप्लीट करायची होती पॅरेग्राफच्या आधारे. रांगोली इज ॲन एज ओल्ड ट्रॅडिशनल फोक आर्ट डन अक्रॉस इंडिया. द बेसिक methodology of Rangoli remains the same all the areas. The traditional material used for Rangoli is rice flour, and nowadays white stone powder is used for making Rangoli. अशी उत्तरं होती. नंतर पुढे जे आहे, पिक आउट द सेंटेन्स दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. म्हणजे खालील वाक्य सिद्ध करणारं वाक्य लिहा. आर्ट ऑफ रांगोली हॅज बीन केप्ट अलाइव्ह बाय वुमेन. तर याला प्रूव्ह करणारं सेंटेन्स हे होतं, पहा. द रूरल अँड अर्बन वुमेन ऑफ इंडिया हॅव केप्ट दॅट आर्ट अलाइव्ह बाय पासिंग द एक्सपर्टाईज डाऊन थ्रू द जनरेशन्स. नंतर पुढचं जे वाक्य होतं, इट इज इझी टू गेट कलर्ड राईस फॉर रांगोली. हे प्रूव्ह करण्यासाठी इट इज प्रेटी सिम्पल टू गेट राईस कलर्ड विथ फूड कलर्स रेडीली अवेलेबल इन द मार्केट. नंतर A3मध्ये तुम्हाला पर्याय दिले होते, ते पर्याय वाक्य पूर्ण करायची होती. द इंग्लिश वर्ड ग्रास हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द संस्कृत वर्ड घास. द मेन पर्पज ऑफ डॉक्टर पटेल्स लाईफ इज टू एज्युकेट पुअर अँड नीडी चिल्ड्रन. नंतर इट इज ट्रॅडिशन to apply मेहंदी to the bride before the wedding day. आणि चौथं, the school had organized a parade on the occasion of Independence Day. अशी उत्तर होती. नंतर इकडे ग्रामरमध्ये द डिझाईन्स व्हेरी इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया बट द बेसिक मेथडॉलॉजी रिमेन्स द सेम इन ऑल. यामध्ये दो सुरुवातीला वापरून पट काढून त्या ठिकाणी कॉमा द्यायचा होता. म्हणजे दो द डिझाईन्स व्हेरी इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया द बेसिक मेथडॉलॉजी रिमेन्स द सेम इन ऑल. नंतर दुसरं जे वाक्य होतं, दीज आर डेकोरेटिव्ह डिझाईन्स मेड ऑन फ्लॉवर्स ॲट द टाईम ऑफ हिंदू फेस्टिवल. पिक आउट प्रिपोजिशन्स ऑन, ॲट, ऑफ हे प्रिपोजिशन्स आहेत या वाक्यामध्ये. नंतर शुड वी फॉलो सच ट्रॅडिशन्स इन अवर लाईफ, वाय नॉट. अपेक्षित उत्तर तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहू शकला असाल. साधारणतः असं उत्तर असेल, पहा तुमचं. शुड वी फॉलो सच ट्रेडिशन्स इन अवर लाईफ, वी शुड फॉलो सच ट्रेडिशन्स इन अवर लाईफ बिकॉज सच ट्रेडिशन्स कीप अवर कल्चर अलाइव्ह. सच ट्रेडिशन टीच अस गुड लेसन ऑफ लाईफ. असं साधारणतः लिहायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलं असेल. ओके. नंतर क्वेश्चन 4B क्वेश्चन एमध्ये जो पॅसेज दिला ते समरी लिहायची होती. त्याचं साधारणतः उत्तर मी तयार केलेलं आहे. तुमचं उत्तर वेगळं असू शकेल. बघूया काय. क्वेश्चन 4B वर लिहिले समरी, त्याला टायटल दिले रांगोली. मी वाचून दाखवतो. रांगोली इज ॲन ओल्ड एज ट्रॅडिशनल फोक आर्ट. रांगोली refers to designs made with colored powder
rice flour, colored rice, white stone powder, or sawdust. Designs of rangoli are made on the ground in front of the house, on walls or on ceilings. Designs are vary, but methodology is same in different parts of India. Designs are mostly geometric and symmetrical. Rangolis are made on auspicious occasions. It has different names in different states. Art of Rangoli has been kept alive by women and words अंदाजे 70. अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित होतं, तुम्ही ते लिहिलं असेलच. तर 5व्या प्रश्नामध्ये एक पत्र लिहायचं होतं, फॉर्मल लेटर. Write a letter to an educationalist, Mr. Anil Tripathi, from your city, inviting him to address the students on the above mentioned occasion. तर या संदर्भात मी एक पत्र तयार केलेलं आहे. ते असं साधारण माझ्या पद्धतीने केलेलं आहे. तुमचं उत्तर वेगळं असू शकेल, थोडक्यात केलेलं आहे. तर ते पत्र आपण आता वाचूया. त्याचं उत्तर लिहिताना असं लिहायचं होतं. क्वेश्चन 5AA1 फॉर्मल लेटर, पवन औराडे 102 प्रेस्टीज चेंबर, शिवपुरी रोड, सोलापूर 42003, मार्च 1, 2025. एक ओळ सोडून ज्यांना पत्र लिहायचं त्यांचं पत्ता मिस्टर अनिल त्रिपाठी एज्युकेशनल PCMC मनात लिहायचं होतं शहराचं नाव. नंतर एक ओळ सोडून सब्जेक्ट इन्व्हिटेशन फॉर APJ अब्दुल कलाम्स बर्थडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. नंतर एक ओळ सोडून रिस्पेक्टेड सर. नंतर परत ओळ सोडून आवर विद्यालय शिवविद्यालय निगडी सेलिब्रेट्स APJ अब्दुल कलाम्स बर्थडे ॲनिव्हर्सरी ॲज रीडिंग इन्स्पिरेशन डे ऑन 15th October every year. We have arranged different activities on this occasion. नंतर परत ओळ सोडून I invite you to address the students of our school. Your speech will be great feast for our students. I request you to come to our school at 9 a.m. on 15th October. Since the program will start at 9:30 a.m., please accept this invitation and come for me. Yours पवन औराडे. अशा पद्धतीने लिहायचं होतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलेलं असेलच. त्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये एक वार होतं, इन्फॉर्मल लेटर. राईट अ लेटर टू युअर कझिन नीतू और निलेश, मेकिंग हर और हिम अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. तर या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचं उत्तर वेगळं असेल. हे उत्तर थोडक्यात दिलेलं आहे. पाहूया उत्तर आपण. या ठिकाणी दिलेलं आहे मी. क्वेश्चन 5AA2 इन्फॉर्मल लेटर, पवन औराडे 103 प्रेस्टीज चेंबर, शिवपुरी रोड, सोलापूर 42003, मार्च 1, 2025. ओळ सोडून माय डिअर निलेश किंवा तुम्ही नीतू लिहू शकता. आय रिसिव्ड युअर लेटर येस्टरडे. आय वॉज व्हेरी हॅपी टू रीड युअर लेटर. हाऊ आर अंकल अँड आंटी. नंतर एक ओळ सोडून इन माय लेटर रिटर्न टू यू आय हॅड आस्क यू अ क्वेश्चन. डू यू रीड बुक्स. युअर आन्सर इज नो, दिस इज नॉट गुड. नंतर पुढे एक ओळ सोडून निलेश कॉमा यू शुड रीड बुक्स. रीडिंग इज गुड हॅबिट. बुक्स आर आवर फ्रेंड्स. They not only give us knowledge but also entertain us. Reading is very good habit. Please start reading books. Every school celebrates 15th October as APJ Abdul Kalam's birthday anniversary as Reading Inspiration Day. To inspire the student to read books, you should take inspiration and start reading books. I hope you will start reading books. The rest सोडून give my love to uncle and auntie. Waiting for your reply. Yours cousin पवन औराडे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकला असालच. हे एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे.
त्यानंतर नॉन व्हर्बलचं व्हर्बल करण्यासाठी वेब दिलं होतं सक्सेस ऑफ स्टुडंट्स आणि हे मुद्दे वेबमध्ये दिलेले आहेत. याचा उपयोग करून आपल्याला परिच्छेद लिहायचे होते. तर आता ते साधारणपणे मी लिहून दाखवलेलं आहे. तुमचं उत्तर वेगळं असेल काही, मी काय लिहिले ते पाहूया. थोडक्यात लिहिलेलं आहे, पाहूया आपण. हे असं आहे की ते मी वाचून दाखवतो. त्याचं टायटल असं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने टायटल दिलं असेल. सक्सेस द्या का सक्सेस ऑफ स्टुडंट द्या किंवा समर्पक कुठलंही चालते. तर त्याचं असं होतं, पहा, देअर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस. सक्सेस इज द रिझल्ट ऑफ मेनी थिंग्स. इफ स्टुडंट्स want to be successful in life, they should consider following things seriously. Hard work is the key to success. Without hard work, no one has got success. Students should work hard for success. Students must have good physical and emotional health, because health is wealth. Without good health, we can't work hard. Willpower, determination, and desire to excel are necessary things to get success. It is said, a will find a way. Student must have strong desire to achieve something. To achieve success, students should manage the time properly. There should be discipline in life. If there is no discipline, it is very difficult to get success. While doing any work, we make mistakes. Do not worry. Failure is the first step to success. It is said, to err is human. We should learn from mistakes and go ahead. Always remember, we are the architect of our own लाईव्ज. तर अशा पद्धतीनं तुम्ही लिहिलेलं असेलच. आता मी अगदी थोडक्यात लिहिलेलं आहे काय, तर पण असं महत्त्वाच्या वाक्याला अंडरलाईन केल्यावर जरा इम्प्रेशन पडतं. असं उत्तर आहे. World Energy Day is celebrated on February 14th. It is a global initiative to raise awareness about the importance of energy and the need to use it responsibly. Solar energy conserves natural resources. As I have told you, natural resources will one day end one day if we do not use properly. So I appeal you all to use solar energy in our everyday life. It will be very beneficial for us and to save nature. Thank you. आता या ठिकाणी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर लिहिलेलं असेलच. Question number 6b. Write your counter-views on benefits of joint family. These are points. Now see counter-views. 6b(b)(2) counter-view. Benefits of joint family. In nuclear family, work is distributed among
small group of people all have to do work with responsibility. Work is distributed according to the time available to the person. More responsibility of preserving moral values goes to parents, since mostly there are no grandparents in family. Children do not have opportunity to live with grandparents, so more values are not rooted in children. We do not find good bondage between siblings as we find in joint family. If both parents go out of home for work the whole day, children have good bondage. If there are two children, they take each other's care nicely. Both become more responsible. In nuclear family also, children have respect for elders. It develops upon how parents behave with elderly people in the society. Children imitate parents. तर अशा पद्धतीनं आम्ही लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे फक्त नमुना आहे, इन डिटेल नाही, फक्त गाईडलाईन म्हणून दिलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 7. एक्सपांड द थीम और आयडिया. नथिंग विल वर्क अनलेस यू डू. त्याचं उत्तर पाहूया. एक्सपान्शन ऑफ द थीम और आयडिया. When we want to achieve something, we should take action. Only speaking about something is not enough. For example, if we want to learn to swim, reading books about how to swim is not useful. We should go to the well or river. We should dare to jump into the water. Then and then only we can learn how to swim. It is also important to have somebody to inspire and guide you before learning something new. When we do anything, we actually learn. It is said to do is to learn. Experience is the best teacher. Experience teaches us small things. If we want to learn to speak English, we should try to speak in English. Learning rules of grammar is not enough. No doubt, while learning or doing anything new thing, we make mistake. We should not stop doing. We should learn from mistakes and go ahead. Doing gives us joy. We should enjoy learning. Doing anything needs hard work. Hard work needs willpower. We all should keep in mind that unless we do nothing, unless we do nothing, we will work in life. News report. Dengue fever claims 10 lives in Dhule. Dhule, 28 February 2025. Dengue fever claimed 2 lives in Dhule today. Dengue is spreading fast in Dhule. Fear of the disease is there in every person's mind. The main cause of dengue fever is increasing number of mosquitoes. Mosquito bite causes dengue fever. It is found in the survey that there are ponds of stagnant water in Dhule. Stagnant water in ponds or river is the cause of mosquitoes. Many people are admitted in hospital due to dengue fever.
They are taking treatment, but today 10 people died due to dengue fever. Local authority is taking steps necessary steps to stop dengue epidemic. Story development. Importance of punctuality. Mohan and Tushar were close friends. They had completed their graduation from SP College together. After graduation, they had decided to give MPSC exam. They joined class for preparation. Every day they used to go to class by bike. They had bad habit. They never went to class in time. They always went late to class. Their teacher scolded them for this bad habit. Though they always went to class late, they studied hard at home. They prepared so well for the examination that they were sure to pass the exam. They were intelligent but they were not punctual. Every time they used to go late to any program. On the day of exam also same thing happened. Every time entry time at center was 8:30 a.m. to 8:45 a.m. As usual they reach at the center at 9:30 a.m. The chief conductor of the exam center didn't allow them to enter the center. They had to leave the center without giving examination. Though they had prepared well for exam, they could not give exam because of bad habit of reaching late. They learned a lesson to leave with the thought, be punctual. Narrating an experience. It was raining heavily and I was going to the market on foot. I had an umbrella over my head. Suddenly I saw a 10-year-old boy running fast on the road. He had no umbrella or raincoat. He was getting wet in the rain. He had a tiffin in his hand. He stopped. I stopped him and asked, "Where are you going? And why are you running in the rain?" He said, "I am going to the hospital to give tiffin to my mother. She is admitted in the hospital." I felt very sad. The boy was very poor. His father was no more. I asked him, "Why are you not using umbrella?" His mother, his answer made me very sad. His answer was that he had no money to buy umbrella or raincoat. His financial condition was very bad. Knowing this, I gave him rupees 1,000 and my umbrella. He thanked me and started running fast to reach hospital. तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं पाहिलेली आहेत. पद्धतीनं आपण सगळ्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं पाहिलेली आहेत. ही सगळी उत्तरं ही मॉडेल ॲन्सर्स आहेत. बोर्डाची उत्तरपत्रिका ही फायनल असेल. ही उत्तर काढताना काही चुका झाल्या असतील तर मी त्याबद्दल क्षमा मागतो. ही उत्तर फक्त गाईडलाईन म्हणून आहेत आणि फायनल ॲन्सर्स ही बोर्डाचीच ग्राह्य धरली जातात. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासल्या जातात. ही फक्त गाईडलाईन म्हणून आहेत. हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि कृपया माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला
सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.